नमस्कार. आज 3 जानेवारी 2025 वार आहे शुक्रवार. लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या प्रमुख बातम्या. राजखेच्या वाहतुकीतून पुढारी झालेल्यांचा मोर्चा जमीन व्यवहारांकडे. बीडच्या दहशतीला पवन ऊर्जेचे वारे. बीडमध्ये जे माफिया राज चालू झालं त्यासंबंधाची कारणं देण्यात आलेली आहेत. पण ही न्यूज आपल्यासाठी MPSC किंवा UPSCच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची नाही, त्यानिमित्ताने स्किप करत आहे. पुढची बातमी. लाडक्या बहिणींच्या अर्जांची पडताळणी. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या चर्चेनंतर अदिती तटकरे यांची घोषणा. अर्ज बाद करण्याचे यांनी निकष दिलेले आहेत, ते थोडंसं पाहून घ्या. कुटुंबाचे 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न. घरात कोणाच्याही नावावर चारचाकी वाहन. शासकीय नोकरी असताना घेतलेला योजनेचा लाभ. इतर शासकीय योजनांचा लाभ आणि विवाहानंतर परराज्यात गेलेला लाभार्थी. यापैकी जर एखादे निकष जर तुम्ही पार पाडत असाल तर तुमचं अर्ज बाद करण्यात येणार आहे. पण याही सर्वात महत्त्वाचं पहा, इथली जी योजना आहे, इतर शासकीय योजनांचा लाभ हा थोडासा पॉईंट व्हॉग ठरत आहे. आता व्हॉग ठरत आहे म्हटल्यानंतर काय, आता अगदीच पहा, याला उदाहरणास्वरूप आपण समजून घेऊयात की तुमचं वयोवर्ष 21 असणं गरजेचं आहे, त्यानंतरच तुम्ही अप्लाय करू शकता. पण उदाहरणामध्ये जर घेतला आपण पहा, 21 वर्षामध्ये आपण जर MAची स्कॉलरशिप जर उचलत असू किंवा LLB किंवा LLM तुम्ही जर करत असाल, जिथे तुम्हाला व्यावसायिक शिक्षणासाठी स्कॉलरशिपची गरज असते पहा, ओके, व तुम्ही लाडका बहिणीचा पण अर्ज भरलेला आहे, तर मग या कंडिशनमध्ये काय होणार आहे पहा, तुमचं अर्ज इथं बाद केलं जाऊ शकतं. का तर पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप ही एक शासकीय योजना आहे. अशा पद्धतीने जर ही जर कंडिशन लावली तर अगदीच भरपूर जे महिला आहेत ते बाद ठरू शकतात. मग या कारणाने पहा, इतर शासकीय योजनांचा लाभ हा जो पॉईंट आहे ना, हा वॉक ठरत आहे. ओके, म्हणजे याला त्यांनी स्पष्ट केलेलं नाही आहे की यामध्ये कोणत्या योजना असतील व कोणत्या योजना नसतील. कारण पहा, आता अगदीच याला प्रिव्हियस पण म्हणू शकतो किंवा फ्युचर पण म्हणू शकतो. मग या कंडिशननुसार जर अगदी पाहिलं तर याला स्पष्टीकरणाची खूप गरज आहे, असंच मी डायरेक्टली प्रथमदर्शी तर मी असंच म्हणेन. ओके, त्यामुळे तुम्ही पण उद्या चालून जर प्रशासनात गेलात व तुमच्याजवळ जर पॉलिसी मेकिंगचं काम आलेलं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, व्हॉग पॉलिसी बनवायचं नाही आहे पहा, त्यामध्ये स्पष्टीकरण असावं. ओके, अशाच पद्धतीची पॉलिसी बनवणं खूप गरजेचं आहे. आणि आता होतं काय पहा, शासनाचाच इथं जास्त खर्च होतं. ओके, शासनाचाच तिथं जास्त खर्च होतो, कारण आता जेवढे अर्ज आजपर्यंत आलेले आहेत ना, त्यांची परत एकदा छाननी करायचं म्हटलं तर अगदी पहा, सरकारला त्यामध्ये काय करावं लागेल, उत्पन्न टाकावं लागेल. मग हे थोडंसं खर्चिक कामं आहेत. त्यानिमित्ताने तुम्ही पॉलिसी बनवताना अशा पद्धतीची पॉलिसी बनवायचं नाही. म्हणजे जसं अगदी पहा, ॲडम स्मिथ पण यांनी सांगितलेलं आहे टॅक्सेशनबद्दल की पहा, तुम्हाला 10 रुपये टॅक्स गोळा करण्यासाठी 20 रुपये जर खर्च होत असतील ना, तर हे टॅक्स जाऊ द्या, तुम्ही काही कामाचं नाही आहे. अगदी तशाच धर्तीवर ते सांगण्याचं काम होतं. नेक्स्ट न्यूज आहे शिफारशींची नीट अंमलबजावणी. ही न्यूज आपण याच्या पूर्वी लेक्चरमध्ये घेतलेली आहे. पहा की के राधाकृष्णन समिती बसलेली होती. के राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती बसलेली होती पहा, त्यांचं काय काम होणार होतं तर NTA मध्ये सुधारणा. ओके, NTA मध्ये कोणत्या सुधारणा याव्यात जेणेकरून नीट जी एक्झाम असते, त्यानंतर आज GRFची पण एक्झाम आहे पहा, त्यामुळेच मी आज फक्त लोकसत्ता वृत्तपत्र घेत आहे. नेट एक्झाम, या एक्झाममध्ये अगदी सुधारणा व्हाव्यात अशा पद्धतीची ती के राधाकृष्णन समिती बसलेली होती व समितीने शिफारशी पण दिलेल्या आहेत. मग केंद्र सरकारने काय म्हटलं आहे सुप्रीम कोर्टामध्ये काल की आम्ही सर्वच्या सर्व के राधाकृष्णन यांनी ज्या काही सुधारणा सांगितलेल्या आहेत ना, आम्ही त्या सर्व स्वीकारणार आहोत. संपूर्ण के राधाकृष्णन समितीचा अहवाल आम्ही स्वीकारणार आहोत असं त्यांनी तिथे सुप्रीम कोर्टाला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर CETच्या तारखांमध्ये लवकरच बदल. का तर CBSE पेपर असल्याने वेळापत्रकामध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. पहा, तरी देखील जे विद्यार्थी व्यावसायिक शिक्षणाकडे जाणार आहेत त्यांनी लवकरात लवकर रजिस्ट्रेशन त्यांचं कंप्लीट करून घेऊ शकता. त्याच्यानंतर पुढे चला. 8.5 कोटींपेक्षा अधिक नागरिकांचे होणार सर्वेक्षण. नववर्षात कुष्ठरोग व क्षयरोग शोध मोहीम. ओके, सर्वसेवा आणि कंबाईन परीक्षेसाठी महत्त्वाचा पॉईंट आहे हा, त्यामुळे लक्षात ठेवा. आता ही जी वृत्तपत्र आहे मी तुम्हाला देतच आहे, टेलिग्रामवरती ही कॉपी मिळून जाईल. त्यावेळेस तुम्ही हे काय करायचं, स्क्रीनशॉट वगैरे तुम्ही काढून नक्की ठेवा. ओके, त्याच्यानंतर पुढे STचा ठावठिकाणा एका क्लिकवर. म्हणजे पहा, पूर्वी व्हेअर इज माय ट्रेन, रेल्वेसाठी व्हेअर इज माय ट्रेन आपण ॲप्लिकेशन वापरतो ना, अगदी त्याच धर्तीवर पहा आता सध्याला ST महामंडळाने पण सर्व जे बसेस आहेत त्यामध्ये GPS काम त्यांनी चालू केलेलं आहे. ओके, त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला आता समजणार आहे की ST आपली बस कुठं आहे. ओके, आता जे व्हेअर इज माय ट्रेन ॲप्लिकेशन आहे ना, ते IRCTCने अप्रूव्ह केलेलं नाही आहे, तर ते अगदी जनरलिस्टिक आहे. पण त्याचा वापर कसा केला जातो पहा, प्रायव्हसी, म्हणजे अगदीच तुम्ही जर व्हेअर इज माय ट्रेन आयफोनमध्ये जर चालवायचा प्रयत्न केला तर तिथं चालत नाही. का तर पहा, तिथे
अगदी ट्रॅकिंग करूच देत नाही तुम्हाला. पण अगदी जर तुम्ही अँड्रॉइडवरती जर पाहिलात ते, तर ॲप्लिकेशन अँड्रॉइडवरती ते मोफत आहे व अगदी चांगल्या पद्धतीने चालतं. मग अगदीच पहा, आपला जो मोबाईलचं सिग्नल आहे त्याच्यानुसार व्हेअर इज माय ट्रेन ॲप्लिकेशन चालतं. पण आयफोनमध्ये ते प्रायव्हसी याच्या कारणांनी ते चालत नाही. ओके, हे 2 रिझन आहेत. बाकी IRCTCद्वारा ती अप्रुव्हल नाही आहे. पण IRCTCच्या वेबसाईटवरती पण तुम्हाला दिसतं की रेल्वे कुठपर्यंत आलेली आहे. पण पहा, ती अपडेटेड व्हर्जन नसतं. व्हेअर इज माय ट्रेन ही जरी थर्ड पार्टीचं ॲप्लिकेशन असलं तर ते खूप अपडेटेड आपल्याला माहिती देत असतं. ओके, आता अगदीच तुम्ही त्याचा अनुभव घेतला असाल. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. वाढते प्रदूषक रोखणाऱ्या जीवाणूंचा शोध. IIT मुंबईच्या संशोधकांनी प्रदूषित वातावरणातील जीवाणूंचा शोध घेतला आहे. यातील काही प्रजाती प्रदूषकांचे विघटन करून पर्यावरण स्वच्छ करतात. आता अगदीच पहा, पर्यावरणामध्ये प्रदूषण होत आहे, मग याला अगदी त्यातील काही जीवाणू अशा पद्धतीने सोडण्यात येणार आहेत जेणेकरून पहा ते प्रदूषक हे विघटन करून घेतील. यासाठी ही जी रिसर्च IIT बॉम्बे यांचे जे संशोधकांनी करत आहेत ना, ती अगदी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. अद्याप यांचं संशोधन पुढे आलं नाही आहे. त्यानंतर टेस्लाच्या सायबर ट्रकमध्ये स्फोट, 1 ठार 7 जखमी. ट्रक हल्ल्यानंतर काही तासांतर दुसरी घटना. पहा, अशा पद्धतीने गर्दीचं ठिकाण आहे हे. ओके, गर्दीच्या ठिकाणामध्ये टेस्लाची एक ट्रक आहे, ती अचानक येऊन आदळते व तिथे जे व्यक्ती आहेत त्यांना जखमी करते व ठार करते. ओके, अशा पद्धतीचे दहशतवादी हल्ले. आता प्राथमिकदर्शी FBI ने काय म्हटलंय पहा, की हे दहशतवादी हल्ले किंवा आतंकवादी हल्ले असल्याचं निदर्शनास आलेलं आहे तिथे. ओके, अद्याप त्यांनी दिलेलं नाही, पण इंडियन एक्सप्रेसमध्ये जर पाहिला तुम्ही तर त्यांनी तसं म्हटलेलं आहे. ओके, मग पहा, हे डायरेक्टली ट्रक येते व गर्दीमधील जे जनता आहे त्यांना चिरडण्याचं काम करते. मग या कारणानिमित्त काय झालेलं आहे पहा, USA त्यानंतर जर्मनीमध्ये पण अशा पद्धतीचे हल्ले झालेले आहेत. ओके, आता कदाचित हे दुसऱ्या देशात पण वाढू शकतील असं तिथे आपल्याला काय दिसत आहे, एक गांभीर्य त्या घटनेचं दिसत आहे. ओके, त्यासाठीच आजचा लोकसत्तामध्ये एक आर्टिकल आला आहे, पण तो आपल्यासाठी गरजेचा नाही आहे. पहा, हां, नक्की इंटरनल सिक्युरिटी संदर्भात असेल तर मी नक्की घेतलं असतं. त्यानंतर पहा, याच्यापूर्वीचं लोकसत्ता खरंच खूप बेस्ट असायचं 2024मध्ये. 2025मध्ये लोकसत्ता आपल्या काहीही कामाचं जास्त राहिलेलं असं नाही आहे. त्यामुळे मी हा पूर्ण पेज स्किप करत आहे. जे विद्यार्थी जिओग्राफी ऑप्शनलचे आहेत त्यांच्यासाठी हा आर्टिकल तुम्ही वाचून घेऊ शकता, कारण तुम्हाला तिथं जे खगोलशास्त्रज्ञ आहेत त्यांची नावं माहिती असणं गरजेचं असतं. त्यासाठी हा आर्टिकल तुम्ही वाचून घ्या, पण मी याला स्किप करतोय. त्यानंतर व्यक्तिवेदसाठी पहा, दिवा जाधव सरांचं टेलिग्राम चॅनल आहे. याच्यापूर्वी पण मी म्हटलेलं आहे, जे कंबाईन आणि सरळ सेवेचे विद्यार्थी आहेत त्यांनी तिथून पाहून घ्यावं, कारण UPSCच्या जर्नीमध्ये आपला व्यक्तिवेद वगैरे महत्त्वाचे नसतात. तर जिओग्राफीची जी मॅपिंग आहे ती कदाचित तुम्हाला खूप फायदेशीर ठरेल. त्यामुळे मी पुअर कॉस्ट बेनिफिट असणाऱ्या न्यूज घेत नाही आहे. पहा, स्किप करतोय. त्यानंतर खरोखरच खत्रे, मी याला पण स्किप करतोय. नेक्स्ट येते महत्त्वाची न्यूज आहे, येत्या अर्थसंकल्पात या 10 गोष्टी हव्यात. आता पहा, हा आर्टिकल मे बी बजेटसाठी देण्यात आलेला असला तरी UPSC किंवा MPSCने जर प्रश्न विचारला की शेतीमध्ये किंवा शेतकऱ्यांसाठी कोणत्या सुधारणा केंद्र सरकारने किंवा राज्य सरकारने करणे गरजेचे आहे, असा जर प्रश्न विचारण्यात आला, ओके, तर त्याला सोल्युशन म्हणून हा आर्टिकल तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ओके, आता एक एक पॉईंट मी सांगणार आहे. पहा, यावर्षीचं बजेट येणार आहे. आता फेब्रुवारी महिन्यामध्ये बजेट येईल आपलं. त्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बैठका घेत आहेत. मग त्यानिमित्ताने हा आर्टिकल आला. तर शेतकऱ्यांसाठी काय काय महत्त्वाचं असायला पाहिजे व या बजेटमध्ये काय करू शकता, हे 10 पॉईंट दिलेले आहेत. पण आपल्याला ह्या बजेटमध्ये असे पॉईंट दिसणार नाहीत, याची मला थोडीशी शाश्वती आहे. तरी देखील आगामी काळामध्ये तुम्हाला जर उत्तर लिहायचं असेल की शेतकऱ्यांसाठी सुधारणा कोणत्या गरजेच्या आहेत, तर आपण याचा वापर नक्की करू शकतो आपल्या उत्तर लेखनमध्ये. तर पहा, पहिली जी योजना आहे ती PM किसान योजनेबद्दलची. ओके, आता पहा, PM किसान योजना आपल्याला कधी आलेली दिसली तर 2018मध्ये आलेली आहे, बरोबर. आणि या योजनेमार्फत पहा आपल्याला किती रुपये दिले जातात, तर अगदीच पहा 6,000 रुपये दरवर्षी दिले जातात. म्हणजे याचे पहा 2,000 4 हप्त्यामध्ये अशा पद्धतीने दिले जातात. राईट आहे, 3 वेळेस हे पैसे पडतात आपल्या खात्यामध्ये, बरोबर. पण आता पहा 2018ची ही योजना आहे, तरी देखील या योजनेमध्ये रक्कम वाढ करण्यात आलेली नाही. पण तुम्ही जर पाहिलात ना, जे केंद्र सरकारमधील जे कर्मचारी आहेत त्यांचा महागाई भत्ता लगेच जुलैमध्ये वाढण्यात आला. म्हणजे 6 महिन्यानंतर त्यांचा महागाई भत्ता तिथं वाढतो. पण शेतकऱ्यांचा महागाई भत्ता वगैरे तिथं वाढला का, तर बिलकुल नाही. मग 2018ची योजना आहे, तर आता याची रक्कम वाढणं गरजेचं आहे. मग तुम्ही तिथं डायरेक्टली लिहू शकता की PM किसान योजनेची जी रक्कम आहे ती 2018च्या बेसिस पॉईंटवरून होती व आता महागाई सध्याला वाढलेली आहे. त्यामुळे 2025 नुसार आपल्याला किती 12,000 रुपये तिथं प्रत्येक शेतकऱ्यांना करणं खूप गरजेचं आहे. असा हा झाला पहिला पॉईंट. डन. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट काय आहे पहा, MSP बद्दलचा. ओके, मिनिमम सपोर्ट प्राईस. आता पंजाब हरियाणा या क्षेत्रामध्ये अगदीच आंदोलन सध्याला चालूच आहे. ओके, मग हे कशा संदर्भात आंदोलन चालू आहे, तर MSPला तुम्ही कायदेशीर मान्यता द्या.
बरोबर आहे. व पहा आपल्याकडे स्वामीनाथन यांची समिती पण बसली होती व स्वामीनाथन यांचं रेकमेंडेशन पण तेच आहे की आपल्या शेतकऱ्यांची जर इन्कम दुप्पट करायची असेल तर तुम्ही MSPचं तिथं कायदेशीर दर्जा देणं गरजेचं आहे. आपण एक पॉईंट समजला असेल. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट आहे पहा शेतकरी किसान क्रेडिट कार्ड. ओके, किंवा किसान क्रेडिट कार्ड म्हणतो. आज घडीला तुम्ही किसान क्रेडिट कार्डवरची लिमिट किती आहे? 3 लाख रुपये. ओके, 3 लाख रुपयापर्यंत तुम्हाला विदाऊट कोलॅटरल तुम्हाला डायरेक्टली काय तिथं लोन मिळू शकतं. ओके, आता पहा तुम्ही मार्केटमध्ये गेलात, आता DAP घेण्यासाठी तुम्ही गेलात, म्हणजे खत घेण्यासाठी गेलात तुम्ही, मग खतासाठी आपल्याजवळ जर पैसे नसतील तर आपण डायरेक्टली आपलं किसान क्रेडिट कार्ड यूज करून पहा अगदी कमी अगदी कमी व्याजदरावरती आपण काय करू शकतो? लोन तिथं घेऊ शकतो, की म्हणजे डायरेक्टली काहीही कोलॅटरल न देता आपण तिथं लोन घेऊ शकतो. ओके, पण ही पण रक्कम पहा आज घडीला महागाईच्या दुनियेमध्ये हे परवडत नाही आहे किंवा हे लोन आपल्यासाठी म्हणजे सध्याला खूप कमी होत आहे. मग याची पण लिमिट किसान क्रेडिट कार्डची लिमिट वाढवून त्यांनी किती करणं गरजेचं आहे? 10 लाख रुपये करणं गरजेचं आहे. ओके, म्हणजे अगदी किसान क्रेडिट कार्ड तर सर्वांना मिळत नाहीत ना, म्हणजे पूर्वी काहीतरी कंडिशन तिथं पाहिलेच जातात नक्कीच. मग त्याच बेसिसवर तुम्ही 10 लाख तिथं क्रेडिट लिमिट करणं गरजेचं आहे. ओके, आता हा आहे मान्य आहे पहा किसान क्रेडिट कार्ड शेतकऱ्यांसाठी आहे, परंतु आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना ते दिलं जातं का? किंवा आपल्या आता अगदीच तुम्ही पण पहा रुरल भागातून आहात, मग आपल्या किती जणांच्या पॅरेंट्सकडे किसान क्रेडिट कार्ड आहे? नाही आहे ना, ते देत नाहीत. इवन ATM कार्ड पण देत नाहीत पहा. मग त्याचं नेमकं तेच कारण आहे. ओके, रियालिटीमध्ये अगदी वेगळ्या कंडिशननुसार हे गोष्टी चालत असतात. ओके, व रियालिटी काय आहे ते आपल्या सर्वांना माहिती आहे. त्याच्यानंतर पुढे चला, चौथा पॉईंट आहे पहा आज वयोवृद्ध शेतकऱ्यांना कोणतीही सामाजिक सुरक्षा नाही आहे. व आपलं DPSP तुम्ही पॉईंट पहा, DPSPमध्ये काय म्हटलेलं आहे की आपला कल्याणकारी राज्य स्थापन करायचं आहे. बरोबर, मग कल्याणकारी राज्याचं जर कार्य काय असतं किंवा कल्याणकारी राज्य जर स्थापन करायचं असेल तर आपल्याला काय करणं गरजेचं आहे? तर अगदीच जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांना पण सामाजिक सुरक्षेमध्ये आणणं गरजेचं आहे. कारण वयोवृद्धांकडे आज काही इन्कम आहे का? त्यांच्याकडे इन्कमचं सोर्स आहे का? तर बिलकुल नाही आहे. मग त्यांना इन्कमचं सोर्स देण्यासाठी आपण काय करणं गरजेचं आहे? पहा, प्रतिमाह 3,000 रुपये अशा पद्धतीने त्यांना पेन्शन लागू करणं खूप गरजेचं आहे. ओके, पेन्शन योजना त्यांच्यासाठी आपण लागू करू शकतो जे 60 वर्ष ज्यांची झालेली आहेत व वयोवृद्ध शेतकरी असतील तर त्यांच्यासाठी हा आपण एक कदम नक्की उचलू शकतो. त्याच्यानंतर पुढे चला, पाचवा पॉईंट आहे पहा पशुसंवर्धनाचा. ओके, शेतीला पूरक असा द्वितीय व्यवसाय म्हणून कोणता ओळखला जातो? तर पशुपालन. बरोबर आहे. मग पशुपालनमध्ये आता बेसिकली जर तुम्ही पाहिला तर जास्त करून कोणतं? मिल्क. ओके, पशुपालनपासून आपल्याला जर जास्त पाहिलं जर म्हटलं तर दूध उत्पादन तिथं नक्की घेतलं जाऊ शकतं. पण दूध उत्पादन जरी घेतलं ना तर त्याच्या शेतकऱ्यांना किमती योग्य पद्धतीने मिळतात का? आता पहा, जरी दूध डेअरीला जरी गेलं तरी तिथे तेवढा भाव लागत नाही आहे. ओके, मग या कारणानुसार पहा इथे पण थोडेसे जे इम्प्लिमेंटेशन आहे ना ते करणं गरजेचं आहे. केंद्र सरकारला किंवा राज्य सरकारला यामध्ये पण थोडासा हातभार लावणं गरजेचं आहे किंवा इथं पण सबसिडी देणं गरजेचं आहे, जेणेकरून शेतकऱ्यांची इथं इन्कम वाढेल. पहा, शेतकऱ्यांचं उत्पादन वाढेल. यासाठी पशुपालन क्षेत्राला देखील केंद्र सरकार किंवा राज्य सरकारद्वारे मदत करणं गरजेचं आहे. डन. त्याच्यानंतर 6वा पॉईंट आहे खतावरील अनुदान. हे खरे तर शेतकऱ्यांना अनुदान देण्याच्या नावाखाली ग्राहकांनाच दिले जात आहे. बरोबर आहे. व पहा, अगदी जर तुम्ही पाहिलात ना, जो शेतकरी खत खरेदी करत आहेत ना त्याला संपूर्ण तिथे फी भरावीच लागते किंवा त्याला संपूर्ण प्राईस तिथे द्यावीच लागते. मग तुम्ही अनुदान जरी दिलं किंवा रक्कम तिथे दाखवली बजेटमध्ये, पहा सबसिडीवरती भरपूर रक्कम दिली जाते, परंतु रियालिटीमध्ये शेतकऱ्याला ते दिली जाते का? तर दिली जात नाही. मग यासाठी पण पहा ग्राउंड लेवलवरती काम करणं खूप गरजेचं आहे. कालच्या लेक्चरमध्ये किंवा आता पण इथं आलेलं आहे पहा खाली, खत अनुदानामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल का? तर आज घडीला तर मिळू शकत नाही पहा, कारण ग्राउंड रियालिटी वेगळी आहे आपल्याकडे. ओके, जो खत विक्रेता आहे ना तो आपला पैसे तिथं देऊ शकतो का? किंवा आपल्या खात्यामध्ये ते ट्रान्सफर होत आहेत का? तर बिलकुल होत नाही आहेत. पहा, तो फक्त जे होलसेलर आहेत आणि रिटेलर आहेत ना यांच्या दोघांच्या मध्येच तिथं त्यांचा होत असतो. ओके, मग यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे? पहा, खत जे देतात त्यांना ग्राउंड लेवलवरती आपलं काम करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर लगेच आपण हे पण पॉईंट पाहून घेऊयात. आता DAP खतावर अनुदान कशासाठी किंवा DAP खत हे काय आहे नेमकं ते पहा. ओके, जर तुम्ही खत जर पाहिलात ना तर युरिया आणि DAP. ओके, यामध्ये बेसिकली काय आहे तर NPK म्हणजेच काय? पहा, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम हे 3 घटक खूप गरजेचे असतात. ओके, मग यासाठीच आपण खत तिथं जास्त पद्धतीने वापरत असतो. DAP त्यानंतर युरिया हे खत आपल्याकडे जास्त येतात. पण
झालं काय पहा, याच्यापूर्वी पहा शेतकऱ्यांना खतासाठी अनुदान दिलं जायचं, ओके, गव्हर्नमेंट ऑफ इंडियातर्फे दिलं जायचं. पण लास्ट इयरला ना प्राईस वाढवण्यात आले, ओके. जे खत बनवणाऱ्या कंपन्या आहेत ना त्यांनी काय म्हटलं की आता आम्ही प्राईस वाढवणार आहोत. मग केंद्र सरकारने पण पहा त्याला मान्यता दिली होती लास्ट इयरला, ओके. मग मान्यता दिल्यानंतर शेतकऱ्यांना जे खत मिळतं ना पहा, त्याला अगदीच जास्त तिथं काय लागली पहा, प्राईस लागली, बरोबर. मग याचा इम्पॅक्ट इलेक्शनवरती झाला, हे अगदीच केंद्र सरकारच्या पण लक्षात आलं. मग त्या नात्याने त्यांनी काय केलेलं आहे पहा, निर्णय घेतला की परत खत अनुदान आम्ही चालू करत आहोत. पण या खताच्या किमती का वाढल्या असतील बरं, तर पहा युरोपच्या किमती वाढण्याचं एक नेमकं कारण आहे रेड सी, ओके. पूर्वी आपण डायरेक्टली रेड सी मधून आपण व्यापार करत होतो, किंवा आपली जी जहाज आहेत ते युरोपमध्ये जाण्यासाठी रेड सीचा आपण वापर करायचा, सुएझ कॅनलचा तिथं वापर जास्त करून व्हायचा. त्यामुळे काय आपलं फ्यूल वगैरे कमी लागायचं पहा, ओके. सप्लाय चेंज आपली चांगल्या पद्धतीने होती. पण गाझा पट्टीवरती आक्रमण कोणी केलं, इस्रायलने आक्रमण जे केलं त्या कारणाने काय झालं पहा, रेड सी आणि जे सुएझ कॅनल आहे ना तेथील जे आपली व्यापाराची जी चेन आहे किंवा तिथून जे जहाज येणार जाणार आहेत ना ते तिथं बंद झालेले आहेत, ओके. त्यामुळे आता सध्याला आपल्याला युरोपमध्ये जर जायचं म्हटलं तर कुठून पूर्ण जे गुड होप आहे आपलं तिथून आपल्याला वळसा घालून तिकडे जावं लागत आहे, ओके. मग तिकडून आपण काय घेतो, फॉस्फरिक ॲसिड तिथून आपण आयात करतो. फॉस्फरिक ॲसिड जे आहे ना ते आपल्या देशात बनत नाही, बरोबर. मग आपण तिकडून जर आयात करत असलो तर आपला तिथून आयात करण्यासाठी पण आपलं काय जातात पहा, एक तर दिवस जास्त लागतात, ओके. कारण आपला केप ऑफ गुड होपला वळसा घालून जायचा आहे युरोपमध्ये, ओके. ती एक कंडिशन आहे. आणि दुसरी जर कंडिशन तुम्ही काय म्हटलात तर फॉस्फरिक ॲसिड आपल्या भारतामध्ये नाही आहे, म्हणजे काय त्याला इम्पोर्ट करावं लागतं. मग इम्पोर्टचे चार्जेस आणि हे व्यापार किंवा अगदी लागणारा विलंब या दोन कारणांमुळे होतंय काय, तर अगदीच खत बनवण्याची जी प्रक्रिया आहे त्याला विलंब लागतो. विलंब लागल्यामुळे जी मार्केटमध्ये सप्लाय करायचा आहे तो सप्लाय होत नाही, ओके. व मागणी तर जास्त आहे, मागणी जास्त आहे व पुरवठा कमी आहे. या कारणानिमित्त काय होणार आहे, प्राईस कमी होतील का जास्त होतील, तर अगदीच पहा प्राईस तिथं वाढलेले आहेत, ओके. आय होप ही सप्लाय चेंजमधील तुम्हाला लगेच संकल्पना समजलेली आहे की खताच्या किमती का वाढलेल्या होत्या. डन. मग आता याला कमी करण्यासाठी किंवा ह्या खताच्या किमती कमी होण्यासाठीच मग केंद्र सरकारने काय पाऊल उचललेलं आहे पहा, चायना, इंडोनेशिया या देशांकडून पण आता आपण काय खत आयात करणार आहोत. हा एक महत्त्वाचा मुद्दा. आणि जर खत आयात केलं तर त्याच्यावरती लागणार काय आहे, कस्टम ड्युटी. मग ही कस्टम ड्युटी कमी व्हावी व शेतकऱ्यांना कमी किमतीमध्येच खत मिळावं यासाठी केंद्र सरकारने अनुदान परत एकदा चालू केलेलं आहे खतांवरती. आय होप हा पॉईंट समजलेला असेल. पण आता ही अनुदान कुणाला मिळतं पहा, तर अगदीच मी म्हटलं ना होलसेलर आणि रिटेलर यांच्याकडे येतपर्यंत अनुदान सर्व काही संपणार आहे. कशा पद्धतीने, तर पहा कस्टम ड्युटीवरती जरी तुम्हाला अनुदान तिथं द्यायचं म्हटलं किंवा कस्टम ड्युटीवरती जर 100 रुपये तुम्हाला जर तिथं फीस लागलेली असेल तर हे 100 रुपये लगेच तिथं कस्टम ड्युटीमध्ये जाण्यासाठीच दिले जातात, ओके. मग खाली जेव्हा शेतकऱ्याकडे येतात तेव्हा अनुदान दिलं काय न दिलं काय अशा पद्धतीची सिच्युएशन शेतकऱ्यांना होते. यासाठी अनुदानची रक्कम जी आहे ती शेतकऱ्यांना जर दिली तर ते बेटर असेल, किंवा डाऊन लेवलवरती काम करणं गरजेचं आहे असं तुम्ही 6वा पॉईंट सांगू शकता. डन. त्याच्यानंतर 7वा पॉईंट आहे PM फसल योजना. आता PM फसल विमा योजना आता PM फसल विमा योजना जर तुम्ही पाहिली तर अगदीच आपल्याकडे 2 सेशनमध्ये आपण पेरणी करतो, एक खरीप आणि एक रबी. पण आपला ज्यावेळेस खरीपाची पेरणी करतो ना त्यावेळेस आपल्याला पहिला विमा भरावा लागतो व रबीची पेरणी केली ना त्यावेळेस आपल्याला दुसरा विमा भरावा लागतो. मग तिन्ही वेळेस आपल्याला काय करावं लागतं पहा, तिथं डॉक्युमेंटेशनचं काम करावं लागतं. किंवा आपण जे जे पीक पाहणी अहवाल किंवा ते मोबाईल ॲप्लिकेशनवरती जाऊन फोटो वगैरे काढायचा आहे पहा, ते करणं बंधनकारक आहे. मग या निमित्ताने पहा आज आपले जे शेतकरी वर्ग आहे ते टेक्सावी वर्ग आहे का, म्हणजे त्यांना टेक्निकल नॉलेज जास्त आहे का, किंवा खरं पाहिलं तर तुम्हाला ते ॲप्लिकेशन चालतं का, ओके. तुम्ही पण नक्कीच पाहिलं असाल पहा, तर ते ॲप्लिकेशनच वर्क करत नाही. मग अगदी अशा कंडिशन तुम्ही का देता, जेणेकरून शेतकरी तिथे विळख्यात पडू शकेल, ओके. मग हे जे विमा जे देण्याचे जे प्रयत्न चालू आहेत ना याला पण त्यांनी सुलभ करणं गरजेचं आहे. एकदा फॉर्म भरला ना तुम्ही तर अगदी खरीप आणि रब्बी हंगाम दोन्ही हंगामासाठी हे चालू असावं, किंवा अगदी एकदा फॉर्म भरला ना आपण तर दोन्ही वेळेसाठी हे कन्सिडर केलं जावं अशी ती एक खिडकी योजना आणणं किंवा एक खिडकी योजना राबवणं गरजेचं आहे PM फसल विमा योजनेअंतर्गत, ओके. हा 7वा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर 7वा पॉईंट आहे पहा, निर्यातीवर वारंवार बंदी घालणे. आता निर्यातीवर वारंवार बंदी घातल्याने काय होतं तर ते पहा तुम्ही. कालचं लेक्चर तुम्ही आठवा, कालच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं आहे की केंद्र सरकारने नॉन बासमती राईस जे आहे त्याला त्यांनी परत बंदी उठवलेली आहे व ते इंडोनेशियाला तर राईस एक्सपोर्ट करणार आहेत. मग अगदीच त्या धर्तीवर पहा 2022मध्ये केंद्र सरकारने काय केलं होतं पहा, नॉन बासमती राईसला बंदी घातलेली होती. त्यानंतर जे गहू आहे व्हीट याला पण त्यांनी बंदी घातलेली होती. ही बंदी जर घातली तर त्यामुळे काय होणार आहे परिणाम, तर पहा आता दुसऱ्या देशामध्ये हा आपला प्यारा भारत व ह्या देशातून दुसऱ्या देशामध्ये जर राईस जात असेल तर
शेतकऱ्यांना इथं पहा किमती वाढवून मिळाल्या असत्या. ओके, जर दुसऱ्या देशात आपला जर राईस जात असेल ना, तर अगदीच दुसऱ्या देशाची जी व्यक्ती आहे ती लवकरात लवकर आपल्याला पैसे दिले असते व इथं शेतकऱ्यांना वाढीव रक्कम मिळाली असती. पण केंद्र सरकारने काय केलं, नाही, आमच्या देशातच आपलं राईस आपल्याच देशात राहावं. का तर आपल्या देशातल्या किमती वाढू नये, आपल्या देशातल्या तांदळाच्या किमती वाढू नये यासाठी केंद्र सरकारने काय केलं पहा, शेतकऱ्यांना ते राईस विकूच दिलं नाही. शेतकऱ्यांना राईस विकू दिलं नाही किंवा दुसऱ्या देशात ते पाठवलं नाही. यामुळे काय होईल पहा, मागणी आहे तेवढीच राहिली पण पुरवठा काय झाला पहा, पुरवठा जास्त झाला. मागणी आहे तेवढीच आहे व पुरवठा जास्त झाला. म्हणजेच काय, किमती पडल्या का जास्त झाल्या, तर अगदीच पहा किंमतीवर याचा परिणाम झाला व अगदी किंमत राईस आणि जे गहू आहे याच्या किमती खाली बसल्या, म्हणजे किंमत कमी झाली. मग याचा फटका कोणाला झाला पहा, ग्राहकांना मजा झाली, ग्राहकांना कस्टमरला ते चांगलं वाटलं, परंतु जे शेतकरी आहेत त्यांना किमती तिथं मिळाल्या नाहीत. मग कमी किमतीमध्ये सर्व शेतकऱ्यांनी आपला जेव्हा माल विकला त्यावेळेस अगदी हे जो राईस आहे आपल्या देशामधीलच जो राईस आहे तो अगदी विविध कंपन्यांनी वगैरे खरेदी केला. मग खरेदी केल्यानंतर पहा मागणी आता वाढायला लागली. म्हणजे 1 वर्षानंतर जेव्हा मागणी वाढली व पुरवठा कमी झाला, ओके, पुरवठा कमी झाला व मागणी वाढली, त्यावेळेस केंद्र सरकार काय करत आहे, अगदी स्वतःचं जे राईस आहे ना तो मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो. ओके, मग स्वतःचं राईस मार्केटमध्ये आल्यानंतर पहा परत तोच इम्पॅक्ट आहे शेतकऱ्यांना त्यांच्या राईसच्या किमतीच तिथं मिळत नाहीत. का, दुसरीकडून सप्लाय कोण करत आहे, केंद्र सरकार एक करत आहे. ओके, आता आज घडीला पहा राईस आता आपण काय एक्सपोर्ट करणार आहोत, बरोबर, दुसऱ्या देशांना राईस देत आहोत. पण आता ती राईस शेतकऱ्यांकडून खरेदी केले जात आहेत का आज घडीला, तर बिलकुल नाही ना. केंद्र सरकारचंच राईस जे आहे ते दुसऱ्या देशात वगैरे जात आहे. मग या कारणानिमित्त काय होत आहे पहा, केंद्र सरकार म्हणतं की बाबा तुम्ही साठेबाजी करू नका, पण स्वतःच तिथं साठेबाजी करत आहे व अगदी बंधनं लावतं, पहिल्यांदा बंधनं लावतं व शेतकऱ्यांचा ज्यावेळेस माल मार्केटमधून व्हॅनिश होतो किंवा म्हणजे विविध कंपन्यांनी वगैरे खरेदी केली जातात त्यावेळेस काय केलं जातं पहा, केंद्र सरकार दुसऱ्या देशाला जी एक्सपोर्ट करण्याची जी राईस ही आहे ती बंदी ते उठवली जाते. बंदी उठवल्यानंतर शेतकऱ्यांकडे तिथं मालच असत नाही. ज्यावेळेस करायचं त्यावेळेस हे करत नाहीत निर्णय. मग अशा निर्णयांमुळे पहा शेतकऱ्यांना तिथे किंमत मिळत नाही व शेतकऱ्यांच्या प्राईजवरती तिथं खूप मोठा फटका पडत आहे हे. ओके, मग हे केंद्र सरकारला पहा जर शेतकऱ्यांचं हित खरंच करायचं असेल ना तर ह्या गोष्टी थोडंसं तिथं मर्यादा त्यांनी लावणं गरजेचं आहे. जसं कांद्याचं पण तसं झालं पहा, पण महाराष्ट्रात इलेक्शन येणार होते त्यानिमित्ताने लगेच त्यांनी बंदी उठवली. ओके, मग बंदी उठवल्यानंतर शेतकऱ्यांकडे कांदा होता का, तर बिलकुल नाही. त्यांनी व्यापाऱ्यांना कांदा विकून टाकलेला होता याच्यापूर्वीच. ओके, मग या कारणानिमित्त शेतकऱ्यांचं तिथं नुकसान व्हायचं ते झालेलंच होतं ऑलरेडी. ओके, पुलाखालून पाणी ऑलरेडी गेलेलं होतं. मग हे केंद्र सरकारला अशा पद्धतीने करणं थोडंसं टाळायचं आहे. हा एक 8वा पॉईंट व अतिशय महत्त्वाचा हा पॉईंट आहे. डन. त्याच्यानंतर 9वा पॉईंट पहा, दरवर्षी जे केंद्रीय अर्थसंकल्प येतं ना त्यामध्ये शेतकऱ्यांवरती किंवा शेतीसाठी आपण किती टक्के खर्च करतो, फक्त 3% खर्च करतो. मग हे जे 3% आहे ना ते थोडंसं वाढवणं गरजेचं आहे. किमान 7.5% तरी इथं त्यांच्यासाठी रक्कम आरक्षित ठेवणं गरजेचं आहे. ओके, मग असं तुम्ही लिहा तिथे नक्कीच. हा पण एक महत्त्वपूर्ण पॉईंट आहे. आणि 10वा पॉईंट व अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे पहा, सरकारने गेल्या 10 वर्षामध्ये सुमारे 16 लाख कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं. पण कोणाचं केलेलं आहे हे कर्ज माफ, तर अगदीच कॉर्पोरेट जगातमध्ये. ओके, म्हणजे राहुल गांधी म्हणतात ना, तर अगदी तशा पद्धतीने व्यक्तींचं तिथं काय झालेलं आहे, कर्जमाफ झालेली आहे. पण शेतकऱ्यांचं तिथं कर्जमाफी वगैरे झालेली आहे का, आता आपण असं म्हणत नाही आहे की शेतकऱ्यांना तुम्ही कर्जमाफी वगैरे द्या, पण ज्या योजना तुम्ही आता 3% जी अर्थसंकल्पामध्ये जी रक्कम आहे ना त्याला 7.5% तुम्ही करू शकला असता. का, तर कॉर्पोरेट जगताचं तुम्ही 16 लाख कोटी कर्ज माफ केलेलं आहे ऑलरेडी. ओके, मग अगदी अशा पद्धतीने तुम्ही राहू शकत नाही. व एकतर शेतकऱ्यांसाठी जे निर्णय घेतले जातात केंद्र सरकारमार्फत, जसं निर्यात बंदी, ऑटोमॅटिकच त्यांनी निर्यात बंदी केली जाते व पूर्ण शेतकऱ्यांचा माल तिथं विकला जातो. मग या कारणानिमित्त पण पहा सरकारचे थोडेसे निर्णय कुठेतरी शेतकऱ्यांसाठी हे ठरत आहेत, म्हणजे हानिकारक ठरत आहेत. मग हे तुम्ही तिथं सोल्युशन म्हणून नक्की देऊ शकता की ह्या कंडिशनमध्ये सुधारणा काय गरजेचे आहेत. शेतकऱ्यांचं दुप्पट इन्कम व्हायचं आहे. ओके, मग त्या इन्कम दुप्पट होण्यासाठी आपण काय काय गोष्टी केल्या पाहिजेत किंवा केंद्र सरकारची पॉलिसी कशी बनली पाहिजे, तर तुम्ही हे नक्की गोष्टी तिथं सांगू शकता. त्यानंतर आपण हा पण आर्टिकल नक्की पाहिलेला आहे, खत अनुदान शेतकऱ्यांना दिलासा मिळेल का, तर अगदी पहा आज घडीला तर मिळण्याचे खूप कमी चान्सेस आहेत. ओके, डन. आय होप संपूर्ण पॉईंट्स तुम्हाला अगदी योग्यरित्या समजले आहेत. याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. बाकी पहा, आणखीन एक महत्त्वाची न्यूज राहिली आहे, एकच मिनिट द्या. मनू भाकर, डी गुकेश यांच्यासह 4घांना खेलरत्न पुरस्कार देण्यात येत आहे. अर्जुन पुरस्कारासाठी विक्रमी 17 पॅरा खेळाडूंची निवड झालेली आहे. तर पहा, खेलरत्न पुरस्काराचे मानकरी मनू भाकर नेमबाजी, डी गुकेश बुद्धिबळ, हरमनप्रीत सिंग हॉकी आणि प्रवीण कुमार
पॅरा ॲथलेटिक्स. हे नावं तर तुम्हाला पहिल्यांदा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराची लक्षात ठेवायचंच आहे. कंबाईन परीक्षा, सरळ सेवा परीक्षेला डायरेक्टली विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर अर्जुन पुरस्कार जीवन गौरव आणि द्रोणाचार्य पुरस्कार जीवन गौरव हे पण तुम्हाला थोडेसे खूप महत्त्वाचे आहेत. UPSC डायरेक्टली ह्यावरून लास्ट इयरला प्रश्न विचारले होते, त्यानिमित्ताने म्हणतोय पहा. हे अगदी चर्चेत तर हे राहणारच आहेत नाव, परंतु हे जी नाव आहेत जीवन गौरव पुरस्काराचे आणि द्रोणाचार्य पुरस्कार पण थोडंसं लक्षात ठेवा तुम्ही. ओके, हे महत्त्वाचे पुरस्कार आहेत. याचे PDF आपल्या टेलिग्रामला मिळून जाईल. तुम्ही नक्कीच याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा तुम्हाला हे आठवणीत म्हणजे तुमच्या डायरीमध्ये पण लिहून ठेवू शकता, म्हणजे आठवणीत राहावं यासाठी. त्याच्यानंतर रुपयाची झड 85.79 पर्यंत गेलेली आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. पूर्वी आपण 39 पर्यंत होतो, आता 85.79 अशा पद्धतीने झालेलं आहे. आता लवकरच हे 86 पर्यंत नक्की जाण्याचे चान्सेस आहेत. ओके, तर ठीक आहे, पाहूयात. ओके, याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता. मग तुम्हाला हा इंडियन एक्सप्रेसचा जो वृत्तपत्र आहे तो स्वतःहून वाचून घ्यायचा आहे. थोडंसं मला अर्जन्सी आहे, या निमित्तानं आज थांबतो इथे. ओके, धन्यवाद.